केडीएमसी कडून स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा पाठवून झाल्यानंतर आता डोंबिवली MIDC मधील रहिवाशांना मानपाडा पोलीस स्टेशन कडून स्ट्रक्चरल ऑडिटच्या शिवाय धोकादायक इमारती दुरुस्त करण्याच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत। आम्ही श्रम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधून बोलतो। MIDC RX 77 आमच्या बिल्डिंगला केडीएमसी कडून नोटिसेस आलेल्या आहेत रिपेअर करण्यासाठी। त्याआधी आम्ही ही 2-3 वेळा रिपेअर करून आणि कलरिंग करून घेतलेला आहे। आता पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा या स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलेला आहे। त्यामध्ये आमची बिल्डिंग C to B कॅटेगरीमध्ये दाखवलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता पुन्हा त्याची त्यांनी दाखवल्याप्रमाणे रिपेअर करून घेत आहोत। कोटेशन मागवलेले आहेत, हे आले की आम्ही सगळे रिपेअर करून घेऊ। थोडा पोलीस स्टेशननी आम्हाला RS 77ला परत नोटीस अशी पाठवलेली आहे की तुमची इमारत C to B कॅटेगरीमध्ये येते, ती धोकादायक म्हणून आहे, तर ती तुम्ही ताबडतोब दुरुस्त करून घ्या। काही झालं तर आमची जबाबदारी नाही, असं त्यांनी या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे। पण आम्ही त्याच्यावर कारवाई करण्यात आम्ही लगेच पुढाकार घेऊन मीटिंग वगैरे घेऊन आम्ही त्याच्याबद्दल कोटेशन वगैरे मागवलेले आहेत दुरुस्त। मुळातच हा सगळा प्रकार अतिशय बेकार आहे, म्हणजे जे लोकांना सतवायचा प्रकार आहे। ह्याच्यामागे बिल्डर लॉबी दिसते मला तर, कारण मुळातच ह्या MIDCने ज्या इंडस्ट्रियल वर्कर म्हणून त्यावेळेला प्लॉट दिले आणि या इंडस्ट्रियल वर्कर म्हणून ह्या लोकांनी आम्ही बिल्डिंगही बांधली। आज इंडस्ट्रीची अवस्था काय आहे, परिस्थिती काय, सगळ्या इंडस्ट्री बंद होऊन लोक घरात बसलेले आहेत। अशा परिस्थितीत मुळात MIDC पण मेंबर वाढवून देत नाही आहे रिडेव्हलपमेंटला, हा पहिला मुद्दा आहे। आणि इथे MIDCचं प्राधिकरण असताना महापालिका आणि पोलीस स्टेशननी नोटिसा देणं हेच मुळात चुकीचं आहे। पोलीस स्टेशनचा काय संबंध आहे? आता मी माझ्याच सोसायटीचं स्वतः सांगतो, 2 वर्षापूर्वी मी ऑडिट केलं, स्ट्रक्चर ऑडिट करून रिपेअरिंग करून घेतली, सगळं काय केलं। 10-12 लाख रुपये आम्ही कर्ज काढलं, इंडस्ट्रियल वर्कर सगळे घरी बसलेले आहेत, कर्ज काढून रिपेअरिंग करून घेतली, तरी आम्हाला पण नोटीस आली। हे काहीतरी हे, आणि ज्या नोटीस पाठवत आहेत त्याच्यात स्ट्रक्चर ऑडिट ह्यांच्याकडूनच करून घ्या, म्हणजे ह्या महापालिकेचे अधिकारी आणि स्ट्रक्चर ऑडिट यांचं काहीतरी साटल होत आहे। MIDC निवासीमध्ये ना ज्या बिल्डिंग आहेत ना, त्या अति धोकादायक किंवा पडायला आल्या नाहीत अशा कुठलीच एक पण बिल्डिंग नाही आहे, म्हणजे रिपेअरिंग आहे त्याचं। पण यांनी असा बाऊ केलेला आहे KDMCनी आणि इतर लोकांनी की त्यांनी आत्ताच काम पावसाळ्यात नोटीस दिला, अजून म्हणजे घाई करतात पावसाळ्यात काय एवढी नोटीस द्यायची। मोठा हा म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा झाला आहे। सरकारबद्दल या प्रशासनाबद्दल मोठी नाराजी निर्माण होणार आहे आणि त्याचं मोठं म्हणजे लोक चिंडून आंदोलनाच्या पवित्रते